हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ क्वेश्चनमध्ये. तर जेईच्या कोर्समध्ये रेग्युलर कोर्समध्ये आपण पोहोचलो होतो स्ट्रेट लाईनवर. त्यामध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला, कोऑर्डिनेट सिस्टम, वेगवेगळे डायग्राम्स आणि स्ट्रेट लाईनचे वेगवेगळे फॉर्म्स बघितले होते. नंतर अँगल बिटवीन द लाईन्स आणि त्याचे रिलेशन्स. आता आपण त्यावर काही क्वेश्चन सॉल्व करूया. 2-3 दिवसापासून काही व्हिडिओ मी अपलोड केले नाही. रिझन होतं की व्हिडिओ मी शूट तर केले होते पण साऊंडचा खूप इश्यू होता. जेव्हा मी त्याला चेक करून बघितलं तर नॉईज खूप जास्त होता. क्लिअरली काय सांगायचं होतं ते ऐकायला येत नव्हतं. म्हणून आज परत मी एकदा काही क्वेश्चन रिपीट करतोय, ठीक आहे, आणि अपलोड करतोय. आता क्वेश्चन लक्ष द्या की 2 कॉन्सिक्युटिव्ह साइड्स ऑफ पॅरॅलेलोग्राम. तो पॅरॅलेलोग्राम आपल्याकडे आहे आणि 2 कॉन्सिक्युटिव्ह साइड्स आहेत. ठीक आहे, आधी 2 कॉन्सिक्युटिव्ह साइड्स काढून घेऊ आपण. सपोज ही पहिली साइड आहे, ही दुसरी साइड आहे आणि हा झाला आपला पॅरॅलेलोग्राम, राईट. आता साइड कशामुळे बनलेली? लाईनमुळे. तर याला एक लाईनचं इक्वेशन असेल, याला पण एक लाईनचं इक्वेशन असेल. तुम्ही कशाला कुठल्या नाव द्या. समजा हे माझं इक्वेशन आहे 4x + 5y = 0. ठीक आहे, याला कोऑर्डिनेट सिस्टमवर काढायची गरज नाही आहे एक्झॅक्टली. ठीक आहे. सेकंड आहे 7x + 2y = 0. नेक्स्ट काय म्हटलंय? इफ इक्वेशन ऑफ वन ऑफ द डायगोनल, 2 डायगोनल असतात ना, तर एक डायगोनलचं इक्वेशन दिलं आहे 11x + 7y = 9. तर सपोज हे आपला पहिला डायगोनल, हा आपला दुसरा डायगोनल. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला 2 पैकी कुठल्या इक्वेशनच्या डायगोनलचं माहिती आहे का? नाही माहिती. जर माहिती नसेल तर आपल्याला चेक करावं लागेल. कसं चेक करावं लागेल बघा. ही लाईन आणि ही लाईन या पॉइंट मधून पास होत आहे. हा जो पॉइंट समजा आपला A ते B पॉइंट आहे, इथे असेल पॉइंट C आणि इथे पॉइंट D. हा जो डायगोनल आहे हा आपला A पॉइंट मधून पास होतोय, पण A पॉइंट मध्ये कुठल्या 2 लाईन चालल्या? ही लाईन आणि ही लाईन. म्हणजे हा असा पॉइंट आहे जिथे हे लाईन आणि ही लाईन काय होते? इंटरसेक्ट करते. या दोघांचा जो कॉमन पॉइंट असेल तो A असेल. तर दोघांचा कॉमन पॉइंट सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघा, 7x + 2y = 0 हे आपलं पहिलं इक्वेशन आहे आणि 4x + 5y = 0 हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. आता जर थोडंसं आपण लॉजिकली बघितलं, इथे कॉन्स्टंट टर्म नाही आहे. कॉन्स्टंट टर्म नाही याचा अर्थ काय की दोन्हीही जे पॉइंट्स आहेत तिकडून पास होतात, दोन्ही लाईन ते पास होत आहे x = 0 आणि y = 0 या पॉइंट मधून. आणि जर तुम्ही कसं म्हटलं, ठीक आहे, याला आपण प्रूव्ह करू थोड्या वेळानंतर. आधी समजून घ्या की दोन्ही कुठून पास होत आहे? 0 0 मधून. म्हणजे हा A जो पॉइंट आहे हा 0 0 आहे आणि हा कुठून पास होतो? या डायगोनल मधून. आता हा जो डायगोनल आहे चेक करूया आपण. हा डायगोनल हाच आहे का? कसं चेक करायचं? इथे आपला कन्सेप्ट येतो लोकसचा. लोकसचा कन्सेप्ट काय होता की ही जी लाईन आहे त्याच्यावरचा कुठलाही पॉइंट, या लाईनवरचा कुठलाही पॉइंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. सॅटिस्फाय करायचा अर्थ काय होते? या पॉइंटची व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये पुट करतो आणि मग चेक करतो की सॅटिस्फाय करते की नाही. जर =0 असेल, HS = RHS, तर आपण म्हणू शकतो की तो त्या लाईनवर आहे. आता 0 0 पॉइंट या लाईनवर आहे का चेक करू आपण. सो लेट्स सपोज आपलं इक्वेशन आहे 7x, नॉट 7x, आपलं इक्वेशन आहे 11x + 7y = 9. इथे 0 0 पुट करून बघूया आपण. 11 × 0 + 7 × 0 = 9. हा झाला 0 आणि हा झाला 9. इक्वल पॉसिबल आहे का? नॉट पॉसिबल. सो देअरफॉर 0, 0 इज नॉट ऑन द लाईन. या लाईनवर नाही आहे. ठीक आहे, थोडी सर्दी झाली आहे. या लाईनवर नाही. याचा अर्थ हा डायगोनल आपल्याला दिलेला नाही आहे. तर आपल्याला हा डायगोनल दिला आहे. या डायगोनलचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ते इक्वेशन काय आहे? ते आहे 11x + 7y = 9. आता आपल्याला दुसऱ्या डायगोनलचं इक्वेशन काढायचं. कसं काढायचं? बघा, या डायगोनलचं इक्वेशन काढायला, कुठल्या लाईनचं इक्वेशन काढायला आपल्याला 2 गोष्टी पाहिजे असतात. एक पॉइंट तर माझ्याकडे आहे. सेकंड केस काय असू शकते? एक तर मला पॉइंट पाहिजे दुसरा जो इथे पॉसिबल आहे आणि इथे पॉसिबल आहे. समजा हा P पॉइंट आहे. किंवा मला या लाईनचा स्लोप पाहिजे. स्लोप काढण्यासाठी पॉसिबल आहे का? बघा, या 2 लाईनचा या ज्या लाईन आहे, हे 2 लाईन किंवा हा डायगोनल जो आपल्याला दिलेला आहे, याच्या स्लोपचा आणि या लाईनचा काही रिलेशन नाही. जर रेक्टँगल असता किंवा बेस्ट केस स्क्वेअर किंवा रोम्बस असतात, हे 2 डायगोनल काय असतात? एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आता परपेंडिक्युलर आहे का? नाही आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपण स्लोप इथे यूज करणार नाही. आपल्याला काय पाहिजे? पॉइंट. हा P पॉइंट काढायचा आहे. तर P पॉइंट काय आहे? डायगोनलची प्रॉपर्टी. डायगोनल काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणजे P पॉइंट आहे हा B आणि D चा काय? मिड पॉइंट आहे. आपल्याला एक गोष्ट माहित आहे, P इज मिड पॉइंट ऑफ B
बी आणि डीचा मिड पॉईंट आहे. नाईस, हे माहीत पडलं. तर पी कोऑर्डिनेट काढायसाठी आपल्याला बीचे पण कोऑर्डिनेट पाहिजे आणि डीचे पण कोऑर्डिनेट पाहिजे. आता ते कसे काढायचे बघून समजते. ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट करते, ही लाईन डायगोनलची आणि ही लाईन इंटरसेक्ट करते. सो देअरफॉर सॉल्विंग त्या दोन लाईनला आपण सॉल्व करू. सॉल्विंग 7x plus 2y equal to 0 and 11x plus 7y equals to 9. याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट. सो बी पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्ही सॉल्व करून बघा. तुम्ही सॉल्व केलेल्या आधी दोन्हीचे कोऑर्डिनेट मिळतो. सॉरी, सो बी पॉइंटचे कोऑर्डिनेट भेटले -2/3 आणि 7/3. -2/3 and 7/3. तर हा आपला कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला -2/3 आणि 7/3. सेम लॉजिक. आता ही लाईन आहे आणि हा डायगोनल आहे, याला दोघांना सॉल्व करावं लागेल. सो बाय सॉल्विंग नेक्स्ट केस मध्ये, सो बाय सॉल्विंग आता कुठले दोन इक्वेशन आपल्याकडे, 4x plus 5y equal to 0 आणि 11x plus 7y equals to 9. याला जर सॉल्व केला आपण तर आपल्याला काय मिळणार, डी चे कोऑर्डिनेट. तरी मी एकदा तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. आपण यूज करतो ते क्रॅमर्स रूल फॉर्म्युला. कसं यूज करणार आहे ते आधी तुम्हाला सांगितलं होतं मी. या कोऑर्डिनेट्स मध्ये या, इथे 4 आहे, इथे 5 आहे, सी नाही आहे म्हणजे इथे काय झाला 0 आणि परत 4 ला रिपीट केलं. सेम लॉजिक अप्लाय करा. इथे 11 7 तर इकडे घेऊन येतं -9 आणि परत 11 ला. हा पहिला आपला असतं कॉन्स्टंट म्हणजे 1 चा रेशो, दुसरा असतं x चा रेशो, तिसरा असेल y चा रेशो. डाउनवर्ड पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह, डाउनवर्ड पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मी सिम्प्लिफाय करायला आपल्याला बरोबर तुम्हाला मिळणार 1 अपॉन बघा 28 - 55. So 28 minus 55 equals to x upon 45. 5 into 9 minus 45. 7 into 0 0. No problem. Equals to y upon 0. 9 into 4 36 and minus plus 36. So basically आपल्याला रेशो मिळाला आहे 1 upon हे झालं 27 minus equals to x upon -45. इक्वल्स टू y/36. थोडं सिम्प्लिफाय करा. याला इकडे घेऊन जर तुम्हाला x मिळेल. सो x चा कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला -45/27 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आहे 36 डिवाइड बाय -27. सगळं 9 ने डिवाइड करा, तुम्हाला मिळणार प्लस 5/3 आणि हा झाला 4/3 मायनस. सिंपली कोऑर्डिनेट मिळाले आपले. हा झाला 5/3 आणि हा झाला -4/3. सगळे कोऑर्डिनेट मिळाले. आता आपल्याला माहिती आहे पी मिड पॉइंट आहे. सो देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. सो देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पी, पी पॉइंट आहे, मिड पॉइंट आहे. डायरेक्टली सॉल्व करतो त्याला. बघा 5 - 2 3, 3/3 झाला 1. Similarly 7 - 4 झालं 3, 3/3 अगेन 1. सो p चा कोऑर्डिनेट 1. आपल्याला p चे कोऑर्डिनेट माहित आहे. आता 1,1 0,0 माहित आहे. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन काय असणार आहे, देअरफॉर इक्वेशन 2 पॉइंट माहित असल्यामुळे आपल्याला y - y1 0 यूज करतो मी, x - x1 0 यूज करतो, y - y2 - y1, x2 - x1. सो बेसिकली y/x is equals to 1 झाला. क्रॉस मल्टिप्लाय करा, y equal to x किंवा तर लेफ्ट साइडला आणला आपण तर y - x equals to 0. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ अदर डायगोनल. आता या केस मध्ये जर तुम्हाला कोणी म्हटलं की नाही मला चौथा पॉइंट पण काढायचा, जर म्हटलं कोणी चौथा पॉइंट पण काढायचा, तुम्ही कुठलाही सॉल्व करू शकता. उदाहरणार्थ हा डायगोनल काढले आपण. आता या दोन लाईन काढायच्या आधी आपल्याला कशा काढणार आहे, तर दोन लाईन काढायचं एकदम लॉजिक सांगतो तुम्हाला. बघा डायग्राम कुठली आहे, पॅरललोग्राम. सो पॅरलल लाईन असणार. ही लाईन आणि ही लाईन काय एकमेकाला पॅरलल आहे. पॅरलल आहे म्हणजे याचा स्लोप आणि याचा स्लोप कसा आहे, सेम. मग तुम्हाला स्लोप मिळाला, याचा पॉइंट माहित आहे तर स्लोप पॉइंट फॉर्मने याचे इक्वेशन करू शकता. सेम लॉजिक.
पॉईंट तुम्हाला माहिती आहे, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, याचा स्लोप आणि याचा स्लोप काय असणार आहे, इक्वल. सो अगेन स्लोप पॉईंट फॉर्मने तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. मग यात तुमच्याकडे 1 2 3 लाईन्स आहेत, तीन पैकी तुम्ही कुठल्याही दोन लाईनला सॉल्व्ह करा, तुम्हाला काय मिळणार, फोर्थ पॉईंट. अशा प्रकारे आपण हा पॅरलल लाईनचा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. फक्त थोडासा वेळ लागेल, तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असलं पाहिजे, तुम्ही क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकता, राईट. आणि तुम्हाला मॉडिफिकेशन मधला आणखी एक कन्सेप्ट सांगतो आणि एक क्वेश्चन सांगतो की एखाद्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशन मध्ये कसं मॉडिफाय करायचं, राईट. ओके, क्वेश्चन मध्ये मॉडिफिकेशन करायला सांगितलंय, त्याचं काम काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ही जी लाईन दिली आहे आपल्याला 2x - 3y + 5 = 0, त्याला आपल्याला स्लोप इंटरसेक्ट फॉर्म मध्ये करायचं आहे. जर तुम्हाला आठवत असेल स्लोप इंटरसेक्ट फॉर्म काय असतो आपला, y = mx + c. बघा पाहिल्यावर काय दिसते की y एका साइडला आहे, याचा कोएफिशिएंट 1 आहे. आपण पण तेच करू, या y ला एका साइडला घेऊन जाऊ. सो आपल्याला काय मिळालं, 3y राईट हँड साइडला आणि बाकी काय राहिलाय 2x + 5. इथे संपलं का, नाही संपलं, कारण की y चा कोएफिशिएंट किती पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. मग जर कोएफिशिएंट 1 करायचं असेल तर याला 3 ने डिवाइड करावं लागेल. जर एका नंबरला 3 ने डिवाइड केलं तर ऑब्वियस आहे सगळ्या नंबरला पण 3 ने डिवाइड करावं लागेल. 3 कॅन्सल, तर आपल्याला बघा इक्वेशन काय मिळालं, y = 2/3x + 5/3. हे झालं आपलं स्लोप इंटरसेप्ट. किती इझी आहे. आणि तुम्ही साइड बाय साइड कंपेअर करून सांगू शकता की दिस इज युअर स्लोप आणि दिस इज युअर y इंटरसेप्ट. किती इझी काम आहे, राईट. सेकंड केस मध्ये काय म्हणतात, इंटरसेक्ट फॉर्म. तर जेव्हा कधी इंटरसेक्ट फॉर्म असं नाव आलं ना, इंटरसेक्टचा अर्थ काय होते, डबल इंटरसेक्ट फॉर्म. जर डबल इंटरसेक्ट फॉर्म तुम्हाला माहिती असेल ते आहे x/a + y/b = 1. तर लक्षात ठेवा राईट साइडला किती आहे, 1 आहे. तर राईट साइडला 1 करायचं आहे, तर पहिले नंबर राईट साइडला घेऊन जाऊ आपण. आपल्याला मिळालं 2x - 3y = राईट साइडला जर नंबर पॉझिटिव्ह गेला तो झाला -5. आपल्याला पाहिजे राईट साइडला 1 करायसाठी सेम नंबरने डिवाइड करायचं -5 ने, इथे पण -5 ने आणि इथे पण -5 ने. ओके, सो कॅन्सल, प्लस राईटला 1 मिळाला. इथे काय आहे, -2/5x प्लस झाला 3y/5. इथे संपला का, नाही संपलं. लक्षात ठेवा न्यूमरेटर मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे, y चा कोएफिशिएंट पण +1 आहे न्यूमरेटर मध्ये. तर वरचा नंबर आपल्याला खाली घेऊन द्यायचा. सो x हा -5 तसाच आहे आणि हा 2 खाली डिवाइड मध्ये गेला. सिमिलरली y इथे वरती तसाच आहे, 5 तसाच आहे आणि हा 3 खाली डिवाइड मध्ये गेला = 1. हा झाला आपला डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर तुम्ही कंपेअर करून बघा, दिस इज युअर x इंटरसेप्ट आणि हा तुमचा झाला y इंटरसेप्ट. बघा दोन्ही केस मध्ये आपले इंटरसेप्ट सेम आहे का चेक करा बरं. 5/3 इथे पण आहे, इथे पण 5/3, सेम इंटरसेप्ट आहे, व्हॅल्यूज चेंज होणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा इंपॉर्टंट फॉर्म आहे तो आहे नॉर्मल फॉर्म. आणि हे कामाचं आहे कारण की जर आपल्याला एखाद्या लाईनचं डायरेक्ट ओरिजिन पासून डिस्टन्स काढायला सांगितलं बिना सॉल्व्ह करता, तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. बस ते नॉर्मल फॉर्म म्हटलं तर काय असते, a × cos θ + b × sin θ किंवा सरळ x cos θ y sin θ = p म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर राईट साइडला काहीतरी पाहिजे. आता राईट साइडला काहीतरी पाहिजे, लक्षात ठेवा कुठल्या याच्यात p जे डिस्टन्स आहे तो p आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, नेहमी असते पॉझिटिव्ह. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे c/√a² + b². हा आपला फॉर्म्युला आहे. कॅल्क्युलेट करून घेऊया आपण एकदा. राईट साइडला एक पॉझिटिव्ह नंबर ठेवायचा आपल्याला. तर राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर ठेवायसाठी आपण त्याला इक्वेशन लिहिणार आहे 2x - 3y = -5 होतं. सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय केलं कारण की पॉझिटिव्ह नंबर ठेवायचा आहे. मायनसने मल्टिप्लाय केलं हा भेटला -2x प्लस 3y झाला आणि इथे आपल्याला मिळाला 5. संपला काय, इथे नाही संपलं. का बरं नाही, बघा कंपेअर करा. x इथे आहे, इथे x आहे, इथे काय cos θ. cos θ ची व्हॅल्यू कधी -2 राहू शकते का, पॉसिबल नाही. cos θ ची व्हॅल्यू नेहमी -1 to +1. एक पेक्षा राईट साइडला पण जात नाही, -1 च्या लेफ्ट साइडला पण नाही, हमेशा छोटी राहते. ही व्हॅल्यू ऑलरेडी मोठी आहे, ही पण मोठी आहे. आधी आपल्याला p काढायचं आहे.
सो p इक्वल्स टू c किती आहे 5 अंडर रूट a स्क्वेअर b स्क्वेअर करा, ठीक आहे. a किती आहे आपला 2 आहे, b किती आहे -3, सो 2 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर. थोडं सिम्प्लिफाय करून बघा, तुम्हाला p ची व्हॅल्यू काय मिळणार 5 डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 4 झाला √13. जर राईट साइडला 5/√13 आलं तर आपला आन्सर करेक्ट आहे. पण जिथे जर 5/√13 आलं करायसाठी काय करावं लागेल, बेसिकली जस्ट डिवाइड बाय √13, जस्ट डिवाइड बाय √13. सॉरी, आता बस त्याला साइड बाय साइड कंपेअर करून जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर x सोबत काय असते cos थीटा. सो तुम्ही म्हणू शकता की cos थीटा इज नथिंग बट -2/√3 सॉरी √13, आणि sin थीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर sin थीटा इज इक्वल्स टू 3/√13. ठीक आहे, सिंपलचं काम होतं. सिंपलचा क्वेश्चन तुला मॉडिफाय केला आपण. याचं काम काय बरं आहे, काम तुम्हाला सांगतो आपण. उदाहरणार्थ डबल इंटरसेक्ट फॉर्म. ही जर लाईन मला ड्रॉ करायची असेल ग्राफवर, सांगितलं डबल इंटरसेक्टचं काम आपल्याला खूप जास्त पडते. जर समजा आपल्याला ही लाईन ग्राफवर ड्रॉ करायची, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, बघा एक्स ला कुठे कट करते लाईन -5/2 वर, -5/2 इथे कुठे असेल, हा आपला पॉइंट झाला -5/2. ठीक आहे, वाय ला कुठे कट करते, वाय ला कट करते 5/3 वर, इथे कुठेतरी आपले असेल पॉइंट 5/3. दोन्ही पॉइंट जर आपल्याला मिळाले त्याला जॉईन करून जी काही डायग्राम बनते ती आपली झाली ओरिजिनल लाईन. बघा लाईन ड्रॉ करणे किती इझी आहे डबल इंटरसेक्ट फॉर्म मध्ये. फक्त आपल्याला लाईन माहिती आहे, इझिली आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, सिंपलचा क्वेश्चन आहे, मॉडिफिकेशन कामाचं आहे. डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन आपल्याला ॲक्युरेट मॉडिफाय करावं लागते. आता जर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायचा होता तर कन्सेप्ट असा आहे की सपोज एक एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे आपली, ठीक आहे. यातली एक लाईन ड्रॉ केली आणि ही लाईन कुठून पास होत आहे, ओरिजिन मधून पास होत आहे. सपोज कुठून पास होत आहे, ओरिजिन मधून. ओरिजिनचा कोऑर्डिनेट 0,0 आणि लाईनचं जनरल इक्वेशन काय ax + by + c = 0. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे लोकसचा कन्सेप्ट, की जेव्हा कधी एखादा पॉइंट एखाद्या लाईनवर आहे किंवा एखाद्या इक्वेशनवर आहे किंवा एखाद्या लोकसवर आहे, तो पॉइंट त्याला सॅटिस्फाय करेल. म्हणजे 0 पॉइंट जर मी इक्वेशन मध्ये ठेवलं तर LHS = RHS मिळणार. पुट करून बघू. सो a × x ची व्हॅल्यू 0 आहे, प्लस b × y ची व्हॅल्यू 0 आहे, प्लस c = 0. आता आपल्याला माहिती आहे इक्वल टू व्हेरीफाईड आहे कारण की तो पॉइंट लाईनवर आहे, ओरिजिन मध्ये आहे. a × 0 0, b × 0 0, प्लस c = 0. सो बेसिकली बघा 0 जर ऍड केलं c मध्ये काही चेंज होणार नाही, म्हणजे c ची व्हॅल्यू काय झाली 0. या याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉइंट काय मिळतो, इफ any line passing through origin, then जो काही कॉन्स्टंट टर्म आहे then c is always equals to 0. right, easy concept. then c is always equals to 0. किंवा याला आपण उलट म्हणू शकतो कि इफ उलट काय म्हणू शकतो, इफ c is equals to 0 or absent in equation of line, then the line passes through 0,0. then the line passes through 0,0. ठीक आहे. स्लोप ऑलरेडी माहिती तुम्हाला, स्लोप काय असतो, स्लोप मध्ये काही चेंज होत नाही. जो आपला फॉर्म्युला तसाच आहे, मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. कोएफिशिएंट ऑफ x किती आहे a, कोएफिशिएंट ऑफ y किती आहे b. कुठल्याही केस मध्ये व्हॅल्यू आणि आन्सर सेम असणार आहे, काहीही चेंज होणार नाही. राईट, सिंपलचा काय, सिंपलचा लॉजिक आहे. म्हणून तो थोड्या वेळाआधी आपण क्वेश्चन केला होता, जसं आपल्याला माहित पडलं होतं याच्या आधीचा क्वेश्चन पॅरलेलोग्राम वाला. जसं आपल्याला माहिती आहे की इक्वेशन आपलं 4x + 5y = 0 आहे आणि दुसरं इक्वेशन आहे लेट्स सी काय होतं 7x + 2y = 0. दोन्ही केस मध्ये c नाही आहे, इथे काय c अब्सेंट आहे, c = 0 आहे. c = 0 म्हणजे ही लाईन आणि ही लाईन कुठून पास होत आहे,
ओरिजिन मधून. सो देअरफॉर पासेस थ्रू ओरिजिन. आणि जर दोन्ही लाईन पासेस थ्रू ओरिजिन आहे, एकमेकाला पॅरलल नाही. परत सांगतो मी काय काय बोलतो लक्षात ठेवा. जर दोन लाईन एका पॉइंट मधून पास होत आहे, दोन लाईन एका पॉइंट मधून पास होत आहे, एकमेकाला पॅरलल नाही, कारण की पास होता म्हणजे पॅरलल नाही आहे. पॅरलल म्हणून जर पास होतं म्हटलं तर ते ओव्हरलॅप करतात. सो पॅरलल आहे नाही, ओव्हरलॅप करतात नाही, पण एका पॉइंट मधून पास होत आहे. याचा अर्थ आहे की दोन लाईन कन्फर्म एकाच ठिकाणी इंटरसेक्ट करतात. तो पॉइंट कुठला आहे? ओरिजिन. म्हणजे आधीचा क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह केला असता तिथे आपण डायरेक्टली आन्सर काय दिलं असतं की दोघांचं सोल्युशन किती आहे? ओरिजिन 0,0. सोल्युशनचा अर्थ असा पॉइंट जो दोन्ही लाईनवर आहे. जर तुम्ही दोन लाईन ड्रॉ केल्या, उदाहरणार्थ तिथे एक लाईन आपल्यासाठी राईट साईडला, ती दुसरी लाईन आहे. दोन्ही लाईनसाठी हा एक असा पॉइंट आहे जो या लाईनवर पण आहे आणि या लाईनवर पण आहे. म्हणजे हा पॉइंट या लाईनला पण सॅटिस्फाय करणार, या लाईनला पण सॅटिस्फाय करणार. याचा अर्थ की दोन लाईन नेहमी एका पॉइंटला इंटरसेक्ट करतात, किंवा दोन लाईन नेहमी इंटरसेक्ट केलेल्या पॉइंट मधून पास होतात. किंवा उलट जर म्हटलं की जर दोन लाईन एका पॉइंट मधून पास करते, याचा अर्थ तो पॉइंट दोन्ही लाईनवर आहे, किंवा त्याचं इंटरसेक्शन पॉइंट आहे, किंवा त्याचं सोल्युशन आहे. सो दिस इज द सोल्युशन म्हणू शकतो आपण याला. सोल्युशनचा अर्थ असा पॉइंट x1 y1 जो दोघांनाही सॅटिस्फाय करतो. राईट, सिंपलचा कन्सेप्ट होता. राईट, आणखी एखादी क्वेश्चन बघूया आपण, नंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊया. तर आजचा लास्ट क्वेश्चन बघा. वर्टेक्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे 2,3. ओके, अँड इक्वेशन ऑफ अपोजिट साइड, वर्टेक्सच्या अपोजिट साइडला तर एक ट्रायंगल काढून घेऊ. आणि लाईन दिली आहे x + y = 2. जी अपोजिट साइड आहे ना, त्या अपोजिट साइडची लाईन दिलेली आहे आपलं इक्वेशन x + y = 2. इथे एक्झॅक्ट लाईन काढायची गरज नाही, आपल्याला फक्त काय पाहिजे? एक लाईन पाहिजे. ओके, लाईनच्या अपोजिट काय आहे? वर्टेक्स आहे. ठीक आहे, हा आपला बेसिकली काय असणार आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि हा कोऑर्डिनेट किती आहे याचा? 2,3. काय फाइंड करा म्हणते? फाइंड द इक्वेशन ऑफ अदर साइड्स ऑफ द ट्रायंगल. या साइडचं पण इक्वेशन काढायचं. ट्रायंगल इक्विलॅटरल, प्रत्येकाचे अँगल किती असणार आहे? 60 डिग्री, 60 डिग्री, 60 डिग्री. नाईस. बरं, इझी काम आहे, एकदम इझी. हे इक्वेशन आपल्याला x + y = 2. मग जर मी इथे याचा स्लोप काढतो म्हटलं तर स्लोप काय असणार आहे याचा? स्लोप इज इक्वल्स टू मायनस कोएफिशिएंट ऑफ x, दॅट इज 1, कोएफिशिएंट ऑफ y, अगेन दॅट इज 1. सो बेसिकली इट इज -1. सो m जो भेटला आपल्याला तो आहे -1. आता स्लोप का बरं यूज केला बघा. दोन लाईन मधला अँगल मला माहिती आहे. सो अँगल बिटवीन टू लाईन आपण यूज करू शकतो. सपोज या लाईनचा स्लोप आहे m1, या लाईनचा स्लोप आहे m2. स्लोप आपल्याला माहिती आहे, पॉइंट आपल्याला दिलेला आहे, तर आपण स्लोप पॉइंट यूज करून इक्वेशन काढू शकतो. बस तेच यूज करणार आहे. सो देअरफॉर आपल्याला माहिती आहे की अँगल बिटवीन कुठल्या लाईनचा असतो? दोन लाईन, tan θ इज इक्वल्स टू m1 - m2 अपॉन 1 + m1 m2. लक्षात ठेवा, परत सांगतो मी, हा m1 m2 हा नाही आहे, हा वेगळा आहे. आपण फॉर्म्युलामध्ये पुट करताना व्हॅल्यूज चेंज करणार आहे. किंवा मी याला एक काम करतो, याला साइड A म्हणतो, याला साइड B म्हणतो. ठीक आहे, ओके. चला आता फॉर्म्युला अप्लाय करू. हा MA आणि या लाईन मधला अँगल किती आहे? 60 डिग्री. सो देअरफॉर tan 60 इज इक्वल्स टू MA पहिली साइड मायनस स्लोप किती आहे? -1 अपॉन 1 प्लस MA इंटू -1. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3. चलो नाइस, √3 इज इक्वल्स टू MA माइनस माइनस प्लस 1, हा माइनस आहे, माइनस इंटू प्लस माइनस झाला. सो 1 मायनस MA. आता बघा काय करू शकतो आपण. मॉड्युलस घेतला आपण, एका साइडला जर आपण प्लस घेतला, जसं हा ॲक्युट अँगल घेतला तर हा दुसरा ऑपोजिट का होणार? ऑब्ट्यूस अँगल होईल. एकदा प्लस एकदा मायनस भेटला की आपल्याला दोन्ही स्लोप मिळणार मॉड्युलस घेतल्यावर. सो एकदा प्लस √3 घेतला, सो त्याची व्हॅल्यू मला मिळाली MA + 1. आता ब्रॅकेटची गरज नाही, साधा ब्रॅकेट 1 मायनस MA. सिमिलरली जर दुसरा जर व्हॅल्यू घेतली मी, दुसरी व्हॅल्यू किती असणार आहे? -√3 इज इक्वल्स टू MA + 1. आता हा MA नाही, हा सेकंड रूट का व्हॅल्यू काढल्याबरोबर हा MB होणार 120 अँगल. चेक करू शकता तुम्ही असा.
ओके, हा जर 60 असेल तर आपोआप दुसरा अँगल किती होणार 120. सो 1 मायनस MA क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय सॉल्व करा. सो √3 into 1 minus MA plus 1 simplify. So √3 minus √3 MA आपण तुला इझिली सॉल्व करू शकतो तो कंपोनेंट डिव्हिडंड म्हणून, पण एक थोडा डिटेलची मेथड चांगली वाटते थोडीशी. MA plus 1 ओके, तर तुम्ही सॉल्व करू शकता. प्लस MA ची व्हॅल्यू काढायची सगळ्या एका साईडला घेऊन ये. सो √3 इकडे आला, हा नंबर मी इकडला प्लस इकडे मायनस होणार. सो -1 इक्वल्स टू इकडला -MA तिकडे प्लस झाला, ऑलरेडी MA होता, प्लस √3 MA आला. ओके, इथे MA कॉमन काढला मी, मला मिळालं 1 प्लस √3 आणि इथे √3 -1. सिंपली MA स्लोप किती मिळाला MA इज इक्वल्स टू हा मल्टिप्लाय इथून डिवाइड कॉमन काढले म्हणून ब्रॅकेट आला म्हणून त्यामध्ये काय मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे. सो √3 -1 डिवाइडेड बाय √3 प्लस 1 ऍडिशन आहे, असं करायचं तसं करा फरक पडत नाही. स्लोप मिळाला, पॉइंट आपल्याकडे ऑलरेडी आहे, कुठला पॉइंट आहे 2,3. सो बाय स्लोप पॉइंट फॉर्म, बाय स्लोप पॉइंट फॉर्म अप्लाय करा. y minus y1 that is y minus 3 is equals to m किती आहे √3 minus 1 √3 plus 1 x minus x1 so x minus 2. थोडं सिम्प्लिफाय करूया आपण याला, क्रॉस मल्टिप्लाय करून ठीक आहे y minus 3 into √3 plus 1 is equals to √3 minus 1 into x minus 2. बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. √3y y असं शकतो, y सोबत जो नंबर आहे सो y into √3 plus 1 ठीक आहे -3 आणि -3 इक्वल्स टू सेम इथे पण तसंच करतो √3 -1 into x -2 ने मल्टिप्लाय करा -2√3 -+ 2 सगळे एका साईडला घेऊन जातात. x पॉझिटिव्ह ठेवायचा आपला नॉर्मल लॉजिक असते, याला पॉझिटिव्ह ठेवायचं, मी याला तिकडे घेऊन जातो. सो √3 -1 into x हा इकडे झाला मायनस y into √3 plus 1 ठीक आहे ओके -2√3 ऑलरेडी होता, हा -3√3 झाला, -3 इकडे होता, सो +3 झाला इकडे राइट साइड इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करूया. सो इक्वल्स टू √3 -1 into x minus y into √3 plus 1 2 आणि 3 5 झाले, सो +5 3 मधून 2 गेले तर 1 √3 बाकी राहिला इक्वल्स टू 0. सो हे झालं आपलं एक साइडचं इक्वेशन. सेम लॉजिक मध्ये तुम्ही दुसऱ्या साइडचं पण इक्वेशन इझिली काढू शकता. ठीक आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला सोल्युशन मध्ये असं पण मिळू शकते, काही लोकांना रॅशनलाइज करतात, ठीक आहे करू शकता. सोल्युशन मध्ये तुम्हाला काही ठिकाणी बुक मध्ये डिपेंड करते की आन्सर कोणतं टिक करायचं. रॅशनलाइज जर आपण केलं तर √3 -1 into √3 -1 चा स्क्वेअर, सॉरी रॅशनलाइज केलं ना, खालच्या नंबरची दोघांमधली साइन चेंज करून मल्टिप्लाय करायचं असते. सो √3 स्क्वेअर बदलून दाखव तुम्हाला √3 -1 इथे +1 होता आणि इथे √3 -1 ने मल्टिप्लाय केलं. थोडं सिम्प्लिफाय करा, a - b चा होल स्क्वेअर आहे, सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर -2ab असं काहीतरी मिळालं, डिवाइड बाय √3 चा स्क्वेअर 3 -1 सो बेसिकली 3 आणि 1 4 -2√3 डिवाइड बाय 2. पुढे जर तुम्ही डिवाइड करणार तुम्हाला काय मिळणार ते 2 -√3. तर हा पण एक स्लोप तुम्ही यूज करू शकता डिपेंडिंग ऑन की तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये लिहिलाय त्याला. दोन्ही आन्सर करेक्ट आहे, जे जास्त तुम्हाला सिम्प्लिफाय वाटेल ते चूज करा.
जनरली कधीही कॉम्प्लेक्स नंबर असू द्या, जिथे आपण डिनॉमिनेटर मध्ये कधी आयोटा ठेवत नाही किंवा इमॅजिनरी पार्ट ठेवत नाही, सेम लॉजिक जनरल इक्वेशन सोबत पण असतं की डिनॉमिनेटर मध्ये आपण कुठलाही इरॅशनल नंबर ठेवत नाही, याला आपण नेहमी रॅशनलाइज करायचा प्रयत्न करतो. तो मोर करेक्ट अप्रोच काय असणार आहे, याचा स्लोप असा करून y मायनस 3 इंटू टी व्हॅल्यू देतो x मायनस √3 केलं तर जास्त इझी राहील. हे लॉजिक राईट. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला जवळपास स्ट्रेट लाईनच्या फॉर्म्सचे डिफरंट कंडिशन्स क्वेश्चन समजले असतील. यानंतर आपण स्ट्रेट लाईनचे फॉर्म सोडून त्याचं काही अप्लिकेशन बघूया की जे आपण पॅरलल लाईन्स परपेंडिक्युलर लाईन्स शिकलो आहे. तर ते आपण ऍक्च्युअली सॉल्व्ह केलेले नाही, त्यातले 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करून डायरेक्टली एखाद्या लाईनचं इक्वेशन कसं काढायचं ते आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो टिल देन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. महत्त्वाचा मुद्दा तो आहे. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.